नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या चिकाची कुरडई कशी करायची ते बघणार आहोत। तुम्ही बघू शकता ह्या कुरड्या मस्त पांढऱ्या शुभ्र होतात। तर अशा पांढऱ्या शुभ्र कुरड्या आज आपल्याला कशा करायच्या ते बघायचं आहे। दुप्पट तिप्पट छान फुलतात आणि मस्त अशा कुरकुरीत होतात। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघू शकता अशा मस्त कुरकुरीत आज आपल्याला कुरड्या कशा करायच्या ते बघायचं आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। इथं मी भिजलेले गहू घेतलेले आहेत। तर हे गहू मी 2 दिवस भिजायला ठेवले होते आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला पाण्यातून काढायचे आहे। रोज याचं पाणी बदलायचं। ज्या टायमाला आपण आधी पाणी टाकलं त्याच टायमाला दुसऱ्या दिवशी पाणी बदलायचं। रोज या गव्हामधलं पाणी जर नाही बदललं तर याला जास्त वास सुटतो। त्यामुळे याचं रोज पाणी बदलायचं। आणि हे गहू छान असे भिजलेले आहेत। यामधला चीकही छान निघत आहे आणि हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे। तर हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे। तर असं गहू यामध्ये टाकायचे आणि थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि हे मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं आहे। तर बघू शकता मस्त ही दुधाप्रमाणे असे पांढरे शुभ्र आपला चीक निघलेला आहे। तर बघू शकता जास्त बारीक करायचं नाही किंवा जास्त जाड पण ठेवायचं नाही। तर यामधले पूर्ण गहू असे मस्त बारीक झालेले आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व गहू काढून घ्यायचे आहेत। तर मी 2 किलो गहू भिजायला ठेवले होते। तर हे 2 किलोचं प्रमाण आहे। एक चाळणी घ्यायची आणि एक पातेलं घ्यायचं आहे। चाळणीवर हे गहू टाकून आपल्याला मस्त याचा गर काढून घ्यायचा आहे। असा चमच्याच्या सहाय्याने मस्त दाबून दाबून याचा छान असा गर काढायचा, म्हणजे याचा चीक छान असा खाली पडतो। चाळणीला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे आणि चमच्याला पण तेल लावायचं, हातालाही तेल लावायचं, कारण याचा चिकटपणा हाताला चिटकतो किंवा चाळणीला पण चिटकतो। त्यामुळं याला तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सर्व गर काढून घ्यायचं आहे। तर बघू शकता एकटीनेही सुद्धा असा गर तुम्ही काढून घेऊ शकता। कोणाची मदत न घेता पण आपल्याला हे चीक मस्त व्यवस्थित काढला जातो। तर बघा असं हाताला तेल लावून घ्यायचं आणि हाताने सुद्धा तुम्ही हे दाबून घेऊ शकता आणि याला आणखीन पिळून पण घेऊ शकता। तर अशा पद्धतीने पण तुम्ही हे चाळणीवर पिळून घेऊ शकता। तर हे गोळे आपल्याला दुसऱ्या एका परातीमध्ये ठेवायचे आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण सर्व याचं चीक काढून घेऊया। तर बघा इथे मी हा चीक अर्धाच काढून घेतलेला आहे आणि चीक आपला मस्त पांढरा शुभ्र आलेला आहे। हा जो आपण गाळून कोंडा बाहेर काढलेला आहे, तर याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि याला थोडं धुवून घ्यायचं आहे, कारण यामध्ये पण भरपूर प्रमाणामध्ये चीक निघतो। तर हे पण आपल्याला छान असा कोंडा धुवून घ्यायचा आहे। तर असा व्यवस्थित मिक्स करायचा आणि याला पण पिळून घ्यायचं आहे। सर्व चीक पिळून झाल्यावर आपल्याला एक डबा घ्यायचा आणि इथं मी पातळ अशी ओढणी घेतलेली आहे, ती या डब्यावर आपण बांधून घेऊया। तर बघा अशी बांधून घ्यायची आहे। तर आता आपल्याला हा चीक यावर टाकून घ्यायचा आहे। तर असा थोडा थोडा ओढणीवर टाकून घ्यायचा। तर बघू शकता इथं कोणाची मदत न घेता आपल्याला असा चीक गाळून घेता येतो। तर अशा पद्धतीने हा चीक गाळायचा, म्हणजे यामुळं मस्त असा बारीक चीक पूर्ण खाली पडतो आणि काही कोंडा राहिला असेल तर तो मस्त या कपड्यावरच असा चिपकून राहतो। तर बघू शकता तर हे एक 2 स्टेपमध्ये आपल्याला मस्त असा चीक तयार करून घेता येतो। तर बघू शकता हे जाडसर असं वर राहतं आणि चीकच आपला हे खाली पडतो। तर अशा पद्धतीने एकदम सोपा हा चीक पाडायची पद्धत आहे। तर असंच आपण हा चीक पूर्ण गाळून घेऊयात। तर बघू शकता इथं मी पूर्ण हा चीक गाळून घेतलेला आहे। तर हे आपल्याला रात्रभर असंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी याचं वर आलेलं आहे। तर हे फेस आहे वरचा, हे आपल्याला काढून टाकायचं आहे। तर बघू शकता हे असं खराब पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। तुम्ही हे चीक डबल पण असा गाळून घेऊ शकता, पण मी इथे गाळून घेतला नाही, कारण याला काही गाळायची गरज नाही। तर मस्त असा बारीक आपला हा चीक तयार झालेला आहे। तर हे पाणी मी वरचं काढून घेतलेलं आहे। तर हे खराब पाणी आपल्याला वरचं काढून घ्यायचं आणि फक्त पांढरा चीक आपल्याला खाली ठेवायचा आहे। तर हा मस्त असा खडा तयार होतो आणि मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। ज्या भांड्यामध्ये आपण चीक काढून घेतला त्याच भांड्याने आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे। ज्या भांड्याने आपण चीक मोजून घेतला त्याच भांड्याने आपल्याला पाणी पण घ्यायचं आहे आणि एक मोठं पातेलं गॅसवर ठेवायचं आणि त्यामध्ये हे पाणी गरम करायला ठेवायचं आहे।
आणि 1 ग्लास मी शिल्लक पाणी घेतलेलं आहे, कारण नंतर आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे। आणि पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या कुरड्या येण्यासाठी यामध्ये आपल्याला तुरटी फिरवायची आहे। फक्त फिरवायची आहे, टाकायची नाही, कारण जास्त तुरटी जर झाली तर आपल्या ह्या पापड्या लाल होऊ शकतात। त्यामुळे जास्त पण तुरटी टाकायची नाही। तर मस्त अशी पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। मी इथे गॅस कमी केलेला आहे। उकळी आल्यावर तुम्ही बघू शकता हे पूर्ण पाण्यावर जे पांढरा आलेला आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे, कारण आपण यामध्ये तुरटी फिरवल्यामुळं जे खारं पाणी असतं त्याचा पूर्ण खार वर आलेला आहे। तर मी इथे पाणी काढून घेतलेलं आहे। या पाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। तर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे। तर आता इथं उकळी आल्यावर काय करायचं, गॅस बंद करायचा आणि गॅस बंद करून आपल्याला हा चीक यामध्ये थोडा थोडा असा टाकून घ्यायचा आणि एका हाताने घोटून घ्यायचा आहे। म्हणजे एका हाताने मस्त अशी धार सोडायची आणि दुसऱ्या हाताने मस्त असा घोटायचा आहे, कारण इथे आपल्याला कोणाची मदत न घेता हा चीक तयार करायचा आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने हा चीक तयार करायचा, कारण गॅस बंद करायचा आणि नंतरच यामध्ये चीक टाकायचा। गॅस चालू असला आणि आपण चीक टाकत असलो तर त्यामुळं काय होतं, गरम असल्यामुळं त्या चिकाच्या गाठी पडतात आणि चीक असा चोपडा येत नाही आणि या चिकाच्या गाठी झाल्या की त्या फोडायला पण खूप कठीण जाते। तर त्यामुळं हे असं गॅस बंद करायचा आणि नंतर हा चीक घोटून घ्यायचा आहे। तर इथे मी पूर्ण असा चीक टाकून घेतलेला आहे यामध्ये आणि बघू शकता याला एकही गाठ अशी पडलेली नाही आणि मस्त असा चोपडा आपला हा चीक तयार झालेला आहे। तर बघू शकता अगदी चोपडा झालेला आहे। तर हा चीक आपल्याला मस्त शिजवून घ्यायचा आहे। तर शिजवताना काय करायचं, आपल्या पातेल्याला बूड लागू शकतं, त्यामुळं बूड लागणार नाही यासाठी काय करायचं आहे, एक तवा घ्यायचा आहे आणि तवा गॅसवर ठेवायचा आणि त्यावर आपल्याला हे पातेलं ठेवायचं आहे। असं केल्यामुळं काय होतं की आपल्या पातेल्याला बूड लागत नाही किंवा आतून काळं होत नाही, आतून पण आपल्या या पातेल्याला बूड लागत नाही किंवा आपला चीक जळत नाही। तर हे चीक मस्त असा शिजवून घ्यायचा आहे। तर इथं हा आपला चीक शिजलेला आहे। तर बघू शकता मस्त असा घट्टसर झालेला आहे आणि थोडं हाताला पाणी घ्यायचं आहे आणि असा दाबून पाहायचा। तर बघा असा हाताला चिटकत नाही। तर आपला हा चीक मस्त असा तयार झालेला आहे। तर काढून घेऊया। तर चीक असा थंड होऊ द्यायचा आणि बाहेर मस्त मी इथे पॉलिथिन टाकून घेतलेली आहे। तर उन्हामध्ये आपल्याला ह्या मस्त अशा कुरड्या करून घ्यायच्या आहे। तर मी इथं कुरड्याची एक चाळणी घेतलेली आहे आणि ही साच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आणि मी इथं ओला कपडा केलेला आहे। ओला कपडा आपल्याला यावर टाकायचा, म्हणजे हे कडक होत नाही। जे कडक झाला की ते टाकायला खूप जड जाते, त्यामुळं यावर जसं झाकण ठेवायचं आणि ओला कपडा ठेवायचा आहे। तर हे आपण या सोऱ्यामध्ये भरून घेऊया आणि मस्त अशा कुरड्या करून घेऊ। तर बघू शकता आपल्या ह्या कुरड्या मस्त पांढऱ्या शुभ्र अशा झालेल्या आहेत। तर अशा कुरड्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला ज्या आकाराच्या कुरड्या बनवायच्या त्या आकाराच्या तुम्ही करू शकता, लहान मोठ्या जशा पद्धतीची तुम्हाला करायच्या तशा तुम्ही करू शकता। तर बघू शकता इथं मस्त आपल्या कुरड्या झालेल्या आहे आणि तारही खूप छान आलेला आहे कुरडईला आणि पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत। तर अशा पद्धतीने सर्व कुरड्या मी इथे करून घेतलेल्या आहे आणि ह्या कुरड्या आपल्याला मस्त 2 दिवस वाळवून घ्यायच्या। 2 दिवसानंतर बघू शकता आपल्या कुरड्या मस्त वाळलेल्या आहे आणि याचा आकारही खूप मस्त आलेला आहे। तर जास्त जाड पण बनवल्या नाही आणि जास्त पातळही नाही। तर अशा मस्त आपल्या कुरड्या आलेल्या आहेत आणि ह्या आपण तळून बघूयात। तर बघा इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल मस्त असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये मस्त अशा कुरड्या तळून घ्यायच्या आहे। तर बघा इथे मस्त अशा कुरड्या आपल्या छान फुलत आहेत। दुप्पट तिप्पट आपली ही कुरडई मस्त फुलल्या जात आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला कुरड्या मस्त तळून घ्यायच्या आणि ह्या कुरड्या रसासोबत खूप छान लागतात खायला। आणि बघू शकता पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या कुरड्या झालेल्या आहेत आणि दुप्पट तिप्पट अशा फुललेल्या आहेत। तर आणखीन मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत। तर बघा अशा पद्धतीने कुरड्या तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।